मेंढी पालन केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल हे खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो. समजा मी मेंढी पालन केलं तर मला काय फायदा होणार किंवा मला काय मिळणार. पैसा तर प्रत्येकालाच मिळणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त काय मिळतं हे मी तुम्हाला सांगतो. काल आपले म्हणजे गुरुवर्य अमोल पवार सर, पाटील गोट फार्मचे मालक, त्यांना मेंढी पालनातला उत्तम पुरस्कार म्हणजे चांगले पशुपालक हा एक पुरस्कार त्यांना झालेला आहे, म्हणजे जाहीर झालेला आहे. 7 तारखेला त्यांना पुरस्कार मिळणार आहे, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. आता दुसरी गोष्ट बघा, आपण जेव्हा मेंढीपालन करू तेव्हा आपल्याला मार्गदर्शन करणारे असले चांगले चांगले गुरुवर्य मिळतात. असं काहीच नाही की तुम्ही एकटा आहात काय, असं कधीच नसतं. आणि नशिबाने किंवा माझं नशीब चांगलं म्हणायचं की काय, ते माझ्याबरोबर अशी काही लोक जमलीत ना की मला मार्गदर्शन करणारी लोक आहेत. खटके साहेब, आता बघा खटके साहेब म्हणजे आपलातून माणूस आहे आणि त्या खटके साहेबांना पण स्वप्नात नव्हतं की अशी काही लोक त्यांना भेटायला येतील. आणि त्या खटके साहेबांना काल आपल्यातले निलेश दादा गेले होते, शुभम घाडगे आणि मदने सर, ही लोक भेटायला गेले आणि तिथून मला व्हिडिओ कॉल केला होता. मलाही थोडंसं जीवाला वाईट वाटलं की आपण ह्यांच्यासोबत नाही. आणि तेव्हा त्यांच्याशी आमचं बोलणं वगैरे झालं. तर मेंढीपालन केलं ना की अशी तुम्हाला जगातले म्हणजे जे काय अनमोल हिरे असतात ना हे 100% मिळतात. खूप सारे हिरे आहेत, असं काहीच कमी नाही ह्या क्षेत्रामध्ये. फक्त आपण मीपणा नाही केला पाहिजे तर मात्र हे तुम्हाला हिरे भेटतील. जो कोणी ह्या क्षेत्रामध्ये मीपणा करेल ना त्याला हे असले रत्न जे काय आहेत ना ते कधीच मिळणार नाहीत. आणि आजपर्यंतचा इतिहासच आहे. आजपर्यंत लोकांनी काय केलं की मेंढीपालनामध्ये मी व्हिडिओ बनवतोय ना तर मीच मोठा झालो पाहिजे अशा पद्धतीनं जे काय यंत्रणा राबवली. आणि त्याच्यामध्ये काय झालं की बाकीचं कोण आहे किंवा कोण हे ह्याला जग ओळखत नव्हतं. पण माझं तसं नसतं. माझं कसं असतं की माझ्याबरोबर जी आहेत सर्वी प्रकाशामध्ये आले पाहिजेत, माझ्याबरोबर कोण आहेत, अशा पद्धतीनं मी हे मेंढीपालन करत असतो. मेंढीपालनाने चांगली ओळख देते हे मी तुम्हाला सांगतो. मेंढीपालनात चांगला पैसा येतो हेही मी सांगतो. फक्त तुम्हाला काय करायचे, थोड्याशा 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीनं करायच्या आहेत, बाकी काय करायचं नाही. आता काही लोकांचं मेंढीपालन लॉस झालेलं आहे, काही लोक ह्याच्यामधनं हारलेले आहेत. तुम्ही ते जे काही झालेल्या गोष्टी त्या कवटाळून बसू नका. जर तुम्हाला आभाळामध्ये झेप घ्यायची असेल ना तर त्या थोडंसं त्याच्यातून बाहेर यायचं. दुःख प्रत्येकालाच आहे, मलासुद्धा दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला कशाचं, तर बघा आता माझी जी काय म्हणजे आता जे काय माझं बाय ॲक्सिडेंटल झालं आहे, जे काय झालं मलाही दुःख आहे. पण मला आवडीचं क्षेत्र हे मेंढीपालन आहे. जेवढा घरी मला आराम मिळत नाही तेवढा ह्या मेंढ्यांच्या शेडमध्ये मला आराम भेटतो. मला डॉक्टरनी पण सांगितलं थोडा आराम करा, पण आराम करायचं जर चांगलं साधन असेल तर मेंढीपालन. तसं तुम्ही जे काही ज्यांचं फेल झालं आहे किंवा ज्यांचं डगमगतं आहे, तुम्ही 2-3 गोष्टी मी सांगतो आहे तशा फक्त करा. तुमचं मेंढीपालन एकदम चांगल्या पद्धतीनं होईल. आणि जे काय हे हिरे रत्न मोती आहेत ना एक ना एक दिवस तुमच्याकडे पण येणार. जसे काल शहाजी कटके साहेबांकडे गेले तसे प्रत्येकाकडे हे एक ना एक दिवस सर्व्हिस गँग येणार असते. त्यामुळे तुम्हाला असं काही कुणी समजू नका की माझ्याकडे 2 आहेत किंवा माझ्याकडे 1 आहेत तर कोण येणार आहेत. आता माझ्याकडे 26 मेंढ्या आहेत हा, तरी ते मंगळवेढ्याचे दादा आले होते. त्या मंगळवेढ्याच्या दादांनी सुद्धा काल मला कॉल केला होता की साहेब, परत त्यांनी व्हिडिओ पाठवलेत मला. ज्या मी काय चाऱ्याचं त्यांना सांगितलं होतं ना त्या चाऱ्याबद्दलचे परत त्यांनी व्हिडिओ पाठवलेत. गवाण्या एकदम चकाचक असतात. फक्त आपण काय केलं की इथं मी मोठा होण्याच्या नादामध्ये मी काही पण तुम्हाला सांगत गेलो, लोकांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. पण लोकांनी हे नाही लक्षात गेलं की हा फक्त एकटाच मोठा होण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्याने ज्यांना काही मदत केली असेल त्या लोकांचे व्हिडिओ का असे येत नाहीत. म्हणून मी जे काय आता म्हणजे प्रत्येकाकडे मी जात नाही, पण प्रत्येकाची नावं सांगत असतो. आता बघा येवल्यामध्येच काल एका दादानी टुडी मशीन घेतले आणि त्याच येवल्यामध्ये दुसरे आपले एक मित्र आहेत, त्यांना मी ते व्हिडिओ पाठवलेत की तुमच्या येवल्यामध्ये सुद्धा टुडी मशीन आलेले आहे. आता काही लोकांनी आपले दानवले साहेबांचे नंबर मागितले, मी काल त्यांनाही दिले नंबर. तुम्ही माझ्याकडेच या, काही गरज नाही. तुमच्या जवळपास जिथं आहे तिथे जावा आणि तिथे पहा, काहीही प्रॉब्लेम नाही. मेंढीपालन चांगलं आहे. फक्त बघण्याचा जो दृष्टिकोन होता, कारण शेळीपालनामध्ये लाखाच्या गोष्टी झाल्यामुळे शेळीपालनाकडे आमचा कल जास्त गेला. पण त्याच्यामधल्या काय ज्या गोष्टी होत्या त्या आम्हाला समजल्या नाही. आम्हाला एकच समजलं की लाखाच्या शेळ्या असतात आणि त्यातनं लाखोचे करोडोची उलाढाल होती. ह्याच्यामुळे आम्ही शेळीपालनाकडे जास्त गेलो. पण मेंढीपालन हे आमचं पिढीजात असलं
तरी आम्ही त्याच्याकडे वळलो नाही, कारण आम्हाला त्याचा म्हणजे एवढा गंध आला नाही किंवा आम्ही त्याच्यातला बारीक अभ्यास केला नाही, त्याच्यामुळं आम्हाला त्याचं समजलं नाही. मेंढीपालन हे सर्वात उत्तम चाऱ्याचं नियोजन अजिबात तुम्हाला कुठलंच म्हणजे काटेकोरपणे नियोजन करावं अशातली कुठलीच गोष्ट नाही. एकदम बारकावेनं फक्त करायचं आहे आणि त्या बारकावेनं करताना तुम्हाला फक्त साध्यासुध्या गोष्टी येतात, तेवढ्या पालन केल्या तर तुमचं मेंढीपालन अजिबात काय लॉस होत नाही. आणि मी वैयक्तिक सांगतो की माझं एवढं नशीब चांगलं आहे की मला ही जी काय माझ्याबरोबर जे गुरुवर्य जे आहेत सर्व जे काय आहेत, मी फक्त ह्या मेंढीपालनात नवीन आहे आणि मी ह्या मेंढीपालनामध्ये नवीन असताना फक्त ह्या सर्वांचं मार्गदर्शन मला असतं. जो कोणी इथे येतात, जे कोणी इथं पाहायला येतात त्या सर्वांचं मार्गदर्शन माझ्यासाठी लाख मोलाचं असतं. बिना प्रशिक्षणाचं ह्या लोकांनी जे ते मार्गदर्शन मला म्हणजे मार्गदर्शन जी ही लोकं करतात ते सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर काय मेंढीपालन केलं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हालाही मिळणार आहेत. आज नाही उद्या तुमच्याकडेही लोक बघायला येणार आहेत. मी कुणाचा पत्ता सांगत नाही किंवा मी कुणाचा नंबर देत नाही, अशातली गोष्ट नाही. ज्यांचं नंबर दिले त्यांना दिवसाला 10-15 फोन येत असतात. त्यामुळे प्रत्येकाला माझ्याबरोबर जी कोण आहेत त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की आमचं नाव प्रत्येकाचं चर्चेत असतं. कारण मला तो स्वभावच माझा आहे की माझ्यासोबत जी चालतात, जेवढं माझं नाव होतं तेवढं त्यांचं पण झालं पाहिजे. ह्या पद्धतीनं आजपर्यंत केलेलं कार्य आपण आहे. त्याच्यामुळे ही जी काय माझ्याबरोबर जी आहेत, जे काय हिरे मोती रत्न जे आहेत माझ्याबरोबर, ते कायम टिकवून ठेवणार आहे मी. आणि जसं आत्ता मेंढीपालन चाललं आहे त्याच्यापेक्षा अजून कसं दर्जेदार करता येईल, अजून काय त्याच्यामध्ये करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचे आपण म्हणजे जी काय माहिती लागेल ती आपण म्हणजे शोधत राहतो. मी तर ते मला छंदच आहे. मला दुसरा म्हणजे काय जास्त असं काही ह्या गोष्टींचा काही अभ्यास नाही किंवा मेंढीपालन माझं वडीलपार्जित किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कुणी मेंढीपालन केलेलं अशातली कुठलीच गोष्ट नव्हती. पण मला एक आवड आणि मला एक छंद असल्यामुळे हे मी मेंढीपालन केलं. आणि खरंच जसं बाळूमामांनी सांगितलं आहे की मेंढी ही माऊली आहे, चांगले दिवस येणार, तसंच ही मेंढी खरोखरच चांगली आहे. कुठलीच मेंढी वाईट नाही. आणि खरोखरच ह्याच्यातून मला जे काय मिळालेत आपलातून आहे. आज नाही उद्या तुम्हालाही मिळणार. फक्त तुम्ही सातत्य ठेवा आणि जिथं काय तुम्हाला वाटत असेल की बाबा हे अवघड आमच्यासाठी आहे किंवा काही प्रश्न असतील तेव्हा मात्र आम्हाला मेसेज करा, कोणालाही मेसेज करा. माझ्या ग्रुपमध्ये तुम्हाला कोणीतरी माझं जरी कॉन्टॅक्ट नाही झालं तरी कोण नाही कोणतरी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगेल. पण घाबरून जाऊ नका किंवा माझं फेल झालं आहे मग मी पुन्हा कसा त्याच्यामध्ये उतरू, हेही मनात ठेवू नका. आता आपण ज्या पद्धतीनं मेंढीपालन करतो आहे, खूप सारे लोक ह्या पद्धतीनंच मेंढीपालन करत आहेत. कुणाचा त्रास नाही, कुणाचा फेल नाही किंवा कुणाला त्रास नाही. काल बघा त्या बीडच्या दादानीसुद्धा मला एक मेसेज केला आहे की तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर खुराक कमी केलं तरीसुद्धा प्राण्याची ग्रोथ होते. आता त्यांचा जो मेसेज आहे मी काय त्यांना लिहायला सांगितलं नाही किंवा मी त्यांच्याकडे गेलो नाही, काही नाही. पण त्यांनी जो प्रयोग केला माझं जसं चाललं आहे त्या पद्धतीनं तर नक्कीच फरक पडतो. तसं तुम्ही प्रत्येकाने थोडासा प्रयोग करा. आजपर्यंत ह्या गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत. आजपर्यंत आम्ही सर्व मेंढीपालन म्हणजे मोठ्याच लेवलला सांगितलं, पण त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींचा जर बारकाव्यानं विचार केला तर 100% तुमचं मेंढीपालन सक्सेस होईल. ह्या मेंढीपालनामध्ये माझी ओळख मेंढीपालनामधूनच सर्वांशी झाली आणि त्याला म्हणजे स्टार लावायचे काम भीमाने केलं आणि ह्या माझ्या रानाने केलं. म्हणजे जेव्हापासून माझा भीमा माझ्या शेडमध्ये होता, आता तो 70 भाईंकडे, आणि त्या भीमापासून जेवढे मेल झाले माझ्याकडे त्या सर्वांनी माझ्या जे काही शेडला ना स्टार लावल्यासारखे स्टार लावले. आणि हा माझा राणा तर काय म्हणजे एकदम स्टारमधला झाला माझा. आणि ह्यांच्यामुळेच मी आज जो काय लोकांपर्यंत पोचलो किंवा जी लोक मला ओळखतात ती ह्या मेंढरांमुळेच आहे. माझी ओळख ह्या मेंढरांमुळेच झालेली. तर तुम्हालासुद्धा जर असे काय करायचं असेल, तुमची ओळखसुद्धा करायची असेल तर 100% एकदा हे आम्ही सांगतो असा प्रयोग करून पहा. काही होत नाही. लोक बोलतात, मलाही बोलतात, प्रभू श्रीरामालासुद्धा बोललेले आहेत. तर तुम्हाला आम्हाला काय सर्वांनाच बोलणार आहेत. साध्या मुंगीचा रस्तासुद्धा अडवणारी लोक आहेत, तर तुम्ही सरळ जाताना तुमचा रस्ता अडवणार नाहीत असं तुम्हाला वाटतं का? तर ह्या सगळ्या गोष्टी झेलतच आपल्याला पुढे जायचं आहे, त्याला पर्यायच नाही. तर हे सर्व केल्यानंतर एकदा का आपण त्या पायऱ्या चढून वर गेलो ना की त्याच्यानंतर आपल्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो वेगळा होतो.
हे प्रत्येकाने पहिल्यांदा समजून घ्या. आजपर्यंत खूप सारी लोक मेंढीपालन करत होते, सगळं काय करत होते, पण जो काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता तो बदललेला नव्हता. कारण मेंढीपालन म्हणजे कमी दर्जाचं काम हे आपल्या लोकांची एक समज होती. पण जसजशी माझ्याकडे लोक येतात, आता आमच्या गावामध्ये सुद्धा, आता मी मध्ये सांगितलं होतं की सातारा माझा म्हणजे साताऱ्यावरती, मी साताऱ्यातला असल्यामुळे साताऱ्यातल्या येणाऱ्या फर्स्ट प्रायोरिटी असते. पण मुळात सांगतो की साताऱ्यात आजपर्यंत माझ्यातले फक्त 2च प्राणी दिलेत, बाकीचे सर्व प्राणी बाहेरच दिलेत. दानवले साहेब भोरमध्ये, स्वप्नील साहेब चाकणमध्ये, अभिजित साहेब कर्नाटक बॉर्डरवर आहेत, विठ्ठल साहेब जालन्यामध्ये. मग ह्या सर्वांना साताऱ्याच्या बाहेरच आहेत. साताऱ्यात प्रेम आहे, सगळं आहे, पण साताऱ्यातला असं कोण येईना किंवा आलंसुद्धा नाही. आता त्या दिवशी ते एक साहेब आले होते, तेवढेच की साताऱ्यातने फर्स्ट व्हिजिट आपल्याकडे आले होते. आता पिलानीतले एक सर आहेत, म्हणजे माझ्याबरोबर जे हॉस्पिटलला होते 8 दिवस, कदम सर, त्यांचं आता शेडचं काम चाललं आहे. असं जर इच्छुक कोण आले असेल तर 100% आम्ही मदत करू. तसे आपले तासगावमध्ये गोरपडे साहेब आहेत, त्यांच्याकडे पण क्वालिटी नॉलेज आहे. आपण अशा गोष्टीमुळे त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही. पण जर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये मला काही येत नाही असं म्हणून जर राहिलात तर 100% असले हिरे तुम्हाला भेटतात. आणि हे जे मार्गदर्शन करतील ना, तुम्ही लाखो रुपयाचं प्रशिक्षण घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला येणार नाही. पण तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त काय करायचं आहे की मला काही येत नाही ह्या पद्धतीनं राहा. सर्व काही हे जे काय आपल्याकडे हिरे आहेत ना, ते 100% तुम्हाला शिकवणार आणि एवढा चांगलं ट्रेनिंग देतील ना की तुम्हाला कुठल्याच प्रशिक्षणाची गरज लागणार नाही. मात्र हे खरं आहे.